थांब ना रे बा. हा. बा ऐक ना माझं. थांब ना रे बा. हे बघ तुला तुला किती घाम फुटतोय बा. तुला नाही झेपणार. थांब ना. हे बा ऐक ना माझं ऐक ना बा. मामा सावकाश मामा. आदित्य सर. मामा हे व्रत नक्की पूर्ण होईल. तुमची जबाबदारी ती माझी जबाबदारी. तुमचं व्रत ते माझं व्रत. आदित्य सर. काय झालं? आदित्य सर. अरे तू ओढतोस का? शांत हो, शांत हो आधी. शांत हो. थांब एक मिनिट थांब. ठीक आहे. पाणी 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 पी. शांत हो. मला एक सांग, घरी कोणी का नाही आहे? मामा माझ्या ताईडीला वाचवा. तू आधी शांत हो बरं. काय झालं मला सांग. तुमच्या घरावर संकट आले आणि त्यासाठी ताईडे स्वतःचा जीव द्यायला निघाल्या. बाव्रत करायला लागलाय. ताईडे आणि बाव्रत पूर्ण करायसाठी मंदिरात गेले. आदित्य सर, बा हे व्रत पूर्ण करू शकणार नाही, कारण बानं काय कालपासून खाल्लं पिल्लं बी नाही आणि ताईडेला तू नाही उचलू शकत. ताईडेला वाचवा आदित्य सर. गणित तू काळजी नको करूस. जर पारू आमच्या घरासाठी एवढं काय करते तर आम्ही सुद्धा तिला एकटं नाही सोडणार. पारूच्या जीवासाठी सुरू असलेलं हे व्रत दादा पूर्ण करेल. अरे तू ऐकलं नाहीस का? हे व्रत फक्त बाप भाऊ आणि नवरा करू शकतो. तू तसं काही खाल्लं नाहीयेस. प्रीतम हो, तू मामांची काळजी करू नको. मामा चला, तुमचं व्रत पूर्ण होईल. चला या. मला मला पारूचं व्रत पूर्ण करूच आहे. मला मला सोडा. हो मला होईल मामा, व्रत पूर्ण होईल. या इथे या. या चल ये. सावकाश या. इथे सावकाश. हां इथे सावकाश. ये ते बसा. सावकाश सावकाश.
हो बा सावकाश मला सांगा पारू कुठे माझी पारू मला तिचं व्रत पूर्ण करायचंय. मामा तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. हां कसं वे बा तायडीचं व्रत पूर्ण बी झालं असेल. कसं काय आदित्य सर तिला उचलून वरती मंदिरात घेऊन गेलेत आणि आदित्य सरांनी बी कालपासून काय खाल्लं पिल्लं नाही. नाही आदित्य सरांनी पारूला वर उचलून नेऊन काही उपयोग होणार नाही. हे व्रत आहे ना हे फक्त पोरीचा बाप पोरीचा भाऊ किंवा नवरा इतकीच लोक करू शकतात. काही उपयोग होणार नाही, बाकी कोणाला करता येणार नाही. मित्र वगैरेचं नाही, मला करावं लागेल. मामा हे बघा, दादा आणि पारू मध्ये फार जवळचं नातं आहे. हां जवळ हां मीटिंग्स पोस्टपोन करा. मी सांगतो ना करा. हां येस. मग काळजी नका करू. हां शांत. देवी पोचलो तुझ्या दारी. तुझे सगळ्या नियम आणि अटी पाळून पारूसाठी हे व्रत पूर्ण केलंय मी. नाही तू माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घेतलंस. हा म्हणजे माझं पारूवर रुसणं, दिवसभर उपाशी राहणं, तिला इथपर्यंत तुझ्या दाराशी घेऊन येणं, हा एवढा सगळा तर योगायोग नसू शकतो ना. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट.
माझं आयुष्य पूर्ण करायला माझ्या आयुष्यात येशील का परवा? अरे तू माझी होशील का? या घरावर मृत्यूची छाया गोंगावतीये. ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतोच. या घरावर हे संकट येऊ देऊ नका. या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. देव तुझ्या बाबतीत जो अन्याय करतोय ना, आणि त्यांनी जे तुझ्या नशिबात लिवलंय ना, ते सुद्धा मी त्याला बदलायला भाग पाडीन. मी आम्ही तायड्यासाठी व्रत करणार, काय खाणार नाही पिणार नाही. मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. हेच होतं ना तुझ्या मनात, म्हणून तू आम्हा सगळ्यांची परीक्षा घेतलीस. ठीक आहे, पण आम्ही आता परीक्षेत पास झालोय हा. म्हणजे तू पारूचा हिरावून घेतलेला जीव मी तुझ्याकडून परत आणलाय. आता प्लीज पारूवरची आणि तिच्या नात्यावरची सगळी संकट दूर कर. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. आता सगळं तुझ्या हातात आहे. देवी, तू हे व्रत आम्हा दोघांकडनं पूर्ण करून घेतलंस. तू हे सिद्ध केलंस की आदित्य सरच माझे जोडीदार आहेत. आदित्य सर, आदित्य सर, सर, आदित्य सर. सॉरी. कशाला सॉरी? मला कशाला सॉरी बोलतोय? कोण आहे मी तुझा? असं कसं करता? धनी आहात तुम्ही माझे. थँक्यू. अरे काय धनी? एका क्षणात पर्क केलंस तू मला आणि धनी म्हणतेस तू. पण यार, मी किती विश्वास ठेवतो तुझ्यावर आणि तू इतक्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या कुटुंबाचा सगळा भार तू स्वतःच्या डोक्यावर उचलला. स्वतःच जीव द्यायला निघालीस तू. एवढं सगळं होत असताना एका क्षणासाठी तुला असं नाही वाटलं की बाबा मी जाऊन आदित्य सरांशी बोलते? नाही, तुला काय वाटलं मी तुला मरू देईन? इतक्या सहजासहजी माझ्या आयुष्यातून जाऊ देईन तुला मी? पारू, हे असं एक काय, मी 1000 व्रत करायला तयार आहे तुझ्यासाठी. तुला काय नाही होऊ देणार यार. माझं प्रेम आहे तुझ्यावर. खाली आहे. आदित्य सर लई चिडलेत माझ्यावर. त्यांची समजूत काढायलाच हवी. वा, तुला बरं वाटतंय ना आता? हो बाळा, मी ठीक आहे आता. बा, मला लय भ्या वाटत होतो. अरे घाबरायचं कशाला? हा, काही होत नाही मला. ठीक आहे.
मामा हा. तुम्ही पडा बरं. नाही मी ठीक आहे. प्लीज प्लीज व्हा, आडवे व्हा लगेच. शांतपणे झोपा. ओके, आम्ही येतो. तर काळजी घे मामांची ना. थँक्यू. थँक्यू काय. चल आल. बा मी आलेच. गणी तू बाजवळ थांब. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर. अरे थांब ना. मी जातो, तू थांब. कशाला? अरे यार नको ना ताणू. बोल ना तिच्याशी. बघ मला तुम्ही दोघं हवे आहात. हा बोल. जे काय बोलायचं ते लवकर बोल, मला झोप आली. आदित्य सर, तुम्हाला राग आलाय माझा आणि त्यात काय बी चुकीचं नाही. कारण मी करतेच तशी, वागतेच अशी की कुणाला बी राग येईल माझा. पण काय करू मी, माझं डोकंच चालत नाही बघा सर. करेक्ट आहेस. माती खातेस तू, कायम चुका करते, मूर्खपणा करतेस. येंदळ्यासारखी वागते. कलचुनी आहेस तू. पण आहे तर तुमचीच ना. पारू, मला ना खूप राग येतोय तुझा. होईल शांत थोडा यार. नाही होणार शांत. मग मला रडू येईल. मला नाही फरक पडत. खरंच फरक नाही पडत. हो, नाही फरक पडत. नक्की. हो. वैजू पण सांगेल की खोटं खोटं रडतीयस तू. आदित्य सर, तुझं वयोमान पाहता हे व्रत तुला जमेल, झेपेल असं मला वाटत नाही रे. माझ्या पारूचा जीव वाचवण्याकरता मी काही करू शकतो. इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती. पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला. आणि जिच्यासाठी हे व्रत करायचंय तिचे जवळचे म्हणजे तिचा बाप, भाऊ, नवरा हेच फक्त हे व्रत करू शकतात. मामा सावकाश. मामा आदित्य सर. मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. जिच्यासाठी हे व्रत करायचंय तिचे जवळचे म्हणजे तिचा बाप, भाऊ, नवरा हेच फक्त हे व्रत करू शकतात.